कार्यक्रमांना मी बघितलं की ज्यावेळेला कार्यक्रमाचं नियोजन किंवा प्रयोजन होतं तर जे ऑर्गनायझर असतात म्हणजे जे ऑर्गनाईज करतात हा कार्यक्रम तर ते माझ्याशी अगदी 2 मिनिटं बोलतात, पण शीलाताईंशी मी 3 दिवस बोलत होते. माझ्या घरात लग्न होतं, मी ट्रॅव्हल करत होते, नंतर एका कार्यक्रमाला गेले होते. परंतु त्यांची जी तळमळ होती ना महिलांना कार्यक्रमासाठी बोलवण्यासाठी किंवा महिलांसाठी जे काही उपक्रम राबवतात त्याची तळमळ मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. आणि खूप सुंदर वाटलं की एक महिला टेंभुर्णी सारख्या, मी सोलापूरमध्ये आतापर्यंत 25 ते 30 कार्यक्रम केलेले आहेत, पण टेंभुर्णी सारख्या छोट्या गावात इतका सुंदर उपक्रम त्यांनी राबवलाय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मगाशी एका ताईंनी राजमाता जिजाऊंचं मला वाटतं त्यांनी त्या जे गात होत्या खरंच त्यांचं खूप कौतुक, कारण त्यांनी जे स्तवन बोललात माझ्या अंगावर शहारे आले. कारण खूप सुंदर बोललात ताई. मला ते व्हॉट्सअप करा, मी नंबर ताईंकडे देईन किंवा नंबर सांगेन. दुसरं म्हणजे हा कार्यक्रमाला आल्यानंतर खूप सुंदर आखणी, खूप सुंदर रांगोळ्या आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या 2 प्रतिमांचं पूजन केलंय. मला अजूनही आठवतंय मी 3रीला होते त्यावेळेला माझ्या आपलं स्टडी टेबल असतं म्हणजे मुंबईमध्ये असतं, मला वाटतं गावात पण आपला एक कोपरा असतो की जिथे आपण अभ्यास करतो. तर त्या 2 प्रतिमा सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ याच्या 2 प्रतिमा मी अगदी 3री पासून ते माझ्या म्हणजे अगदी ग्रॅज्युएशन लॉ करेपर्यंत त्या प्रतिमा म्हणजे माझ्या आजही घरात तिकडे तशाच आहेत, माझ्या कार्यालयात आहेत. जेव्हा जेव्हा ह्या फोटोंना बघते तेव्हा तेव्हा असं वाटतं की महिलांसाठी अजून काय काम करावं, अजून काय काम करावं, अजून काय काम करतायत. राज्याची बागडोर शिवरायांना वयाच्या 16व्या वर्षी ज्या घ्यायला लावतात अशा राजमाता जिजाऊ ज्यांची जयंती येत्या 12 जानेवारीला आहे आणि नुकतंच 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी केली. या 2 व्यक्तिमत्वांना पाहिलं की असं लक्षात येतं की किती काम करायचंय, किती अवघड होतं त्या काळात काम करणं. आता इंटरनेट आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे. ताई म्हटलं तसं शासन तुमच्या दारी आलेलं आहे, पण अजूनही आम्ही विचार करतो खरंच करूया का. आणि अशा वेळेला शीलाताईंसारख्या स्त्रियांना पाहिलं की असं वाटतं की खरंच देवाने अशा हजारो शीलाताई निर्माण कराव्यात जेणेकरून समाजात आणखी परिवर्तन येईल. त्यांनी मगापासून माझी काही माहिती सांगितली, मी थोडक्यात माझा परिचय सांगणार आहे आणि काय काम करते ते सांगणार आहे आणि तुम्हाला काय करता येईल याच्यावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे. चालेल ना गप्पा मारलं तर? मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून स्टॉल लावताय किंवा बरीच तयारी करताय आणि खरंच शीलाताईंचं एवढं कौतुक, कारण मी अशा विक्री प्रदर्शन जवळजवळ मला वाटतं 100हून अधिक विक्री प्रदर्शनांचं आयोजन मी केलेलं आहे आणि 200-300हून अधिक विक्री प्रदर्शनांची उद्घाटनं केलेली आहेत गेल्या 18 वर्षात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातल्या महिला उद्योजिका, बचत गट यांना भेटण्याची संधी मला मिळाली आहे आणि ही संधी मिळाली ती उद्योग मैत्रिणी या मासिकामुळे. गेली 18 वर्ष उद्योग मैत्रीण हे मासिक मी अविरत चालवते आणि हे मासिक सुरू करण्यामागचा एक उद्देश होता की महिलांनी उद्योगाकडे वळावं. 2006ला 8 मार्च 2006ला या मासिकाची निर्मिती मी केली आणि त्यावेळेला सगळ्यांचा विरोध. आता ह्या मला मगाशी खूप छान वाटल्याचं वाक्य की माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं होतं की पायाची टाच नाही दिसली पाहिजे. महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम घेणं म्हणजे सुद्धा खूप अवघड असतं, कारण तुम्ही कशा वागता, तुम्ही कशा बोलता, तुम्ही काय कपडे घातलेत याच्यावर लोक तुमच्याविषयी तुम्हाला जज करायला जातात. त्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट ही खूप बारकाईने तुम्हाला विचार करावा लागते आणि फक्त कार्यक्रमाचीच नाही, तुम्ही एखादा उद्योग करता ना, तुम्हाला रात्रीचे 7-8 वाजून जाईल, मग लागली ती उद्योगाला, इतकं स्त्रियांना ऐकावं लागतं. तर उद्योग मैत्रिणीच्या वेळेला मी सुरू केलं 2006ला, त्यावेळेला अशीच परिस्थिती होती. कारण आजही महाराष्ट्रभर केवळ हे एकमेव महिलांना संचलित करणारं, महिलांना उद्योगासाठी पाठबळ देणारं एकमेव मासिक आहे. म्हणून या मासिकाला महाराष्ट्र शासनाचे 7 पुरस्कार मिळालेले आहेत.
नुकताच मला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार घेताना माझ्या बरोबर अनेक ज्येष्ठ महिला होत्या. मला शासनाचे 7 पुरस्कार आणि विविध संस्थांचे 21 पुरस्कार मिळाले. ज्या वेळेला मी जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता, आज पत्रकार दिन पण आहे, मला खूप स्फुरण आलं त्याच्यामुळे. तुम्ही ज्यावेळेला कौतुक करत होता सगळ्या पत्रकारांचं तेव्हा आणखीन छान वाटत होतं. आज बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन आहे आणि या जयंतीनिमित्त 6 जानेवारी हा साजरा केला जातो पत्रकार दिन म्हणून. तर ज्यावेळेला मी जर्नलिझमचे धडे घेत होते त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की काय करणार आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी IBN लोकमत त्याच्यानंतर सगळ्या टीव्ही चॅनलवर लागलेल्या होत्या आणि मी टीव्ही चॅनलवर सिलेक्शन होऊन सुद्धा उद्योग मैत्रीण मासिक सुरुवात करायची असं ठरवलं. खूप अवघड होता प्रवास. त्यांनी सांगितलं उद्योग करणं किती अवघड असतं, त्यात मासिक चालवणं किती अवघड असतं आणि माझं मासिक म्हणायचं कसा उद्योग करायचा. आता तुम्ही मला सांगा, अशा मासिक आज मासिकाची किंमत 150 रुपये, पण त्या मासिकाची किंमत 20 रुपये होते. पण अत्यंत अवघड होतं ते विकणं. म्हणजे बऱ्याच वेळेला 5 वर्षांत 4 वर्षांत मला रडू यायचं. कारण जसं त्यांनी सांगितलं ना की नवऱ्याकडून पैसे घ्यायचे नाहीत आणि व्यवसायात सामर्थ्य घडवायचं. मी ज्या वेळेला मासिक सुरू केलं त्यावेळेला वडिलांकडून 1 रुपयाही नाही घेतला. माझ्या लग्ना अगोदर म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी या मासिकाची सुरुवात केली. त्याच्या अगोदर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 वर्ष नोकरी केली आणि त्याच्यात जे पैसे सेव्हिंग केले त्याच्यातून पहिली मासिकाची प्रत काढली. तर मला महिलांना हे सांगायचंय की त्याच्यानंतरचा प्रवास खूप अवघड होता, पण मला सगळी पत्र येत होती. मला वसंतराव डावखऱ्यांचं पत्र आलं, मला RR पाटलांचं पत्र आलं, एवढ्या मिनिस्टर्सची पत्र आली, कारण सगळ्या मंत्रालयात हे अंक जात होते, आजही जातात. मैत्रिणींनो, काय होतं, आज शीलाताईंनी इतका सुंदर उपक्रम राबवलाय, पण आपली इच्छाशक्ती दांडगी पाहिजे. आपण काय करतो, आपण पटकन हार मानतो. आज या प्रतिमांचं पूजन करताना मला असं वाटत होतं किती अडचणींचा सामना करावा लागला या स्त्रियांना, पण त्यांनी हार मानली नाही. आपण पटकन हार मानतो, व्यवसाय सुरू करतो आणि आपल्याला वाटतं लगेच यश यावं. त्या बोलल्या ना 500 रुपयाच्या नोटा असतात, पण त्या बिचाऱ्या 500 रुपयाच्या नोटावाली बाई जी असते ना, जी धावते मुंबईत, ती केवळ 5 तासच होती. केवळ तिच्या चेहऱ्यावर असा मेकअप दिसतो, पण आतून तिचं सगळं दमलेली थकलेली असते, कारण ती अहोरात्र कष्ट करत असते. आणि मला माहितीये की आमच्यापेक्षा अवघड जीवन तुमचं आहे, कारण इकडे कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत, तरी इतक्या सगळ्या सुंदर स्त्रिया दिसतात की मला असं वाटलं माझीच साडी साधी आहे की काय. इतक्या सुंदर नटून थटून, इतक्या छान प्रेझेंटेबल की मी प्रेझेंटेशनवर बोलू की नाही असा विचार माझ्या मनाला शिरला. इतक्या छान स्वागत झालं, इतकं छान दीपप्रज्वलन झालं. पण मैत्रिणींनो, मला काय सांगायचं माहितीये का, आपण विमान चालवतोय, आपण गाडी चालवतोय, आपण ट्रॅक्टर चालवतोय, आपण शेती करतोय, पण उद्योगातलं आपलं योगदान तितकंच प्रभावी नाही. सावित्रीबाई फुले म्हटल्या होत्या, सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबा फुलेंबरोबर एक ध्यास घेतला होता, स्त्री शिक्षणाचा ध्यास. आणि त्यावेळेला त्या म्हटल्या होत्या, एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं. पर्यायाने तो विभाग, ते राज्य आणि तो देश म्हणजे शिक्षित होण्यास वेळ लागणार नाही. त्याच धर्तीवर मला असं वाटतं, एक स्त्री जर उद्योजिका झाली तर पर्यायाने तिचं जे कुटुंब आहे, तिचा जो विभाग आहे, ते देश आहे आणि तो संपूर्ण देश उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे ती महिलांमध्ये उद्योजकता रुजण्याची. मला एक जाणून घ्यायचंय, मगाशी वंदनाताईंचा सलोन विषयी मला कळालं की त्या छान ब्युटी पार्लर इकडे चालवतात. मगाशी इथे कुठला तरी साडीचा स्टॉल मी एंट्रीला पाहिला. ह्या ताईंनी सांगितलं मी 5 किलोच्या पुरणपोळ्या केल्या. ताईंना नमस्कार. मला 5 पुरणपोळ्या करायचा म्हटलं की घाम येतो. खरं सांगते, म्हणजे माझ्या घरी जर समजा सण असेल तर देवाच्या 5 पुरणपोळ्या मी करते. त्यांनी 5 किलोच्या पुरणपोळ्या केल्यात, कौतुक आहे त्यांचं.
तर मला हे सांगायचं की आपल्यामध्ये इतकी अचाट शक्ती आहे, इतक्या अचाट गोष्टी आहेत, याचा आपण पुरेपूर विचार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगता उद्योग करा, व्यवसाय करा, पण आमच्या टेंभुर्णीमध्ये त्याच्या सोयी सुविधाच नाहीये. आता एक सांगू का, ज्याला यशस्वी व्हायचं ना त्यांनी सगळं कसं, त्यांची इतकी सिंपल लँग्वेज होती, पण त्याच्यातून इतक्या गोष्टी माझ्या मनात रुजल्या गेल्या. किंवा ताईंनी सांगितलं की त्या रोज निराधार महिलांना, निराधार जी व्यक्ती आहेत त्यांना 70 लोकांना सकाळी आणि 70 लोकांना संध्याकाळी 140 डबे कुठल्याही प्रकारच्या स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे जातात. हे काय होतं? हे सगळी आपली क्षमता आहे, ही सगळा आपला विचार आहे जो काम करतो. आपण महिला काय करतो माहितीये, उद्योग सुरू करतो. आता ह्या काही साडीचा व्यवसाय छान करतात, मग लगेच गॉसिप, तिचा साडीचा व्यवसाय चांगला चालू आहे, तिला काय इथे एक्झिबिशन मध्ये स्टॉल घ्यायला, मग आणखी मग आपण पण साडीचा व्यवसाय करूया आणि कॉम्पिटिशन क्रिएट करायला जातो. मला हे सांगायचंय, प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक स्त्री ही देवाने सुंदर कलाकृती म्हणून बनवली आहे, पण प्रत्येकीने आपला विचार केला पाहिजे, आपलं काय छान आहे. म्हणजे आता मला सांडगे जेवणाच्या पदार्थांमधलं इतकं माहित नाही. कुरड्या, कुणाला चांगल्या कुरड्या येतील, कुणाला चांगल्या पुरणपोळ्या येतील, कुणाला चांगले मसाले बनवता येतील. आज वंदना ताईंसारखं कुणाला तरी छान ब्युटिशियन बनता येईल. पण आपण हा विचार केला पाहिजे की माझ्यामध्ये काय स्किलसेट आहे, माझ्यामध्ये काय क्षमता आहे. मला एक सांगा, इथे किती महिला बचत गटांच्या स्त्रिया आहेत? हात वरती करू शकता. महिला बचत गट किती स्त्रियांचे आहेत? वंदना ताईंचा आहे. अजून तुमचं काय ताई नाव? मोनिकाचा बचत गट आहे. तुमचं काय ताई नाव? 3-4 मला महिला वाटतात की ज्यांचे बचत गट आहेत, म्हणजे त्यांच्या अंडर 10-15 बायका. आता मगाचपासून तुम्ही जे सांगत होता की मी स्टॉल लावते ताई, मला तुम्हाला सांगायला आवडेल की महिलांना सांगा, तुम्ही बीकेसी करत होता. बीकेसी म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे मुंबईचं आहे, तिकडे महालक्ष्मी सरस सारखं प्रदर्शन भरतं. कुठलं? महालक्ष्मी सरस. आणि या प्रदर्शनामध्ये त्या म्हणतात अशा पुरणपोळ्या विकल्या जातात. आम्ही 70 लाखाचं विकलं. 1.5 लाखाची पैठणी विकली जाते. किती लाखाची? 1.5 लाखाची पैठणी घेणारा ग्राउंड तिकडे आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे की काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात ही छोट्यातूनच होते. ताई इतका चांगला उपक्रम राबवतात. मला असं म्हणायचं आहे, इथे 40 स्टॉल्स आहेत, 20 स्टॉल्स आहेत, 25 स्टॉल आहेत, 100 स्टॉल लागले पाहिजे. इतकी पब्लिसिटी तुम्ही केली पाहिजे. आपल्याला काय वाटतं माहितीये काय, बायकांना कळतं आज मी स्टॉल लावला की माझा 10,000चा नफा झाला पाहिजे. अहो मूल असतं ना, ते 6 महिन्याचं असतं, मग वर्षाचं होतं, मग 2 वर्षाचं होतं, मग 5 वर्षाचं होतं. प्रत्येक गोष्टीला काही वेळेची गरज असते. पेशन्स इज द ओनली की. पण आपल्याला वाटतं सगळे अगदी पटपट व्हावं, सगळे यश पटकन मिळावं. मला तुम्हाला व्यवसायातला एक छोटा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. काय आहे माहितीये का, असं म्हणतात बिझनेस मध्ये व्यवसाय उद्योजिका किती आहे? किती महिलांचा बिझनेस आहे छोटा मोठा? चला छान आहे क्राऊड. मला यांना बिझनेसच्या टिप्स द्यायच्या. क्या बात आहे. मला हे सांगायचं की आता इथे बऱ्याच उद्योजिका ज्या स्टॉल लावतायत, तर मी तुम्हाला सांगू बिझनेस मधला एक फंडा आहे. काय माहितीये का, पहिली 1000 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. किती दिवस? ऐकताय ना? त्या शाळेतल्या टीचरला आपण इग्नोर करतो तसं इग्नोर करताय का? ऐकताय? मोठा आवाज आला पाहिजे. ऐकताय? पहिले 1000 दिवस खूप महत्वाचे. असं म्हणतात पहिला साल गवाने का, दूसरा साल बराबरी का, म्हणजे ना प्रॉफिट नो लॉस, आणि तिसरा साल कमाने का. आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला कुठलाही नफा मिळणार नाही. दुसऱ्या वर्षी तुमचं काहीतरी ना नफा ना तोटा तत्वावर तुमचा व्यवसाय चालणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट मिळायला लागणार आहे. पण आपल्याकडे काय होतं, आपण साड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आम्हाकडून 50,000 घेतले. बघा 50,000 दिले होते ना तुला, 50,000 जाऊन देऊ, 5,000 दिले होते, तू लॉस केला. ह्या पठ्ठ्याने 100 वेळा लॉस करतो. आपली हिंमत नाही. पण जर आपण लॉस केला तर आपल्याला इतकं ऐकावं लागतं. मग ते वडील असो, भाऊ असो, पतिदेव असो, सगळ्याकडून आपल्याला ऐकावं लागतं.
मला हे स्त्रियांना सांगायचंय, म्हणून आपलं स्किलसेट तयार करा. आणि मी असं म्हणेन, स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा काकणभर सरसच आहेत. माफ करा पुरुषांना, इकडे खूप पुरुष आहेत, पण काकणभर सरसच येतो सगळ्याच बाबतीत. अहो आम्ही लग्न करून जातो ना, तर आम्ही एकटी स्त्री असतो, एवढं सगळे तिकडे 200-500 लोक असतात, सगळ्यांचं कुटुंब आम्ही सांभाळतो, काही माहित नसतं, कोणाची ओळख नसते, काही नसतं. जर आपण अशा सगळ्या लोकांशी डील करतो तर आपण बिझनेस का नाही करू शकत? पण आपल्याला भीती असते की मला तोटा होईल. आता मी विचारांचं सामर्थ्य किती महत्वाचं आहे ते सांगते. तुमचा विचार आहे ना, हा तुमच्या आयुष्यावर काम करत असतो. त्यामुळे पहिलं म्हणजे निगेटिव्ह विचार करणं सोडा. आपण काय म्हणतो माहितीये का, काय टेंभुर्णीमध्ये काय मिळत नाही, तिथे व्यवसाय होत नाही, माझे सासू सासरे चांगले नाही, माझ्या आई वडिलांनी शिकवलं नाही. तर पहिली ही गोष्ट सोडून टाका. सगळ्यांना आपण जे काही विचारातून आपण व्हायब्रेशन देत असतो, काय विचारातून देत असतो, माझं काही चांगलं होतच नाही, देव तथास्तु म्हणतो. काय म्हणतो? तथास्तु म्हणतो. मी आनंदी आहे, माझा बिझनेस चांगला आहे, माझी मुलं चांगली आहेत आणि माझा व्यवसाय उत्तम होत आहे, किंवा मी 10 लाखाचा वार्षिक व्यवसाय करणार आहे आणि माझा व्यवसाय होतोय, असा विचार करायला लागला तर या ब्रह्मांडातून अशा गोष्टी व्हायला लागतात की तशी माणसं तुम्हाला मिळत जातात. पण विचारांची शक्ती खूप महत्वाची आहे. दुसरं म्हणजे रडगाणं गाऊ नका. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं रडगाणं गायची सवय असते. मी खरं सांगते, शीला ताईंशी मी एकदाच बोलले आणि त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यातून मला एवढा कॉन्फिडन्स वाटला की एकदम कार्यक्रम सुंदर असणार. काय असतं, हा त्यांच्या आवाजातला जो काय म्हणू शकतो भारदस्तपणा, आत्मविश्वास, असा तुमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे. भले तुम्हाला कोणी सांगू दे तुमच्या नवऱ्याने काही की तुला काही जमणार नाही, तुला काही एवढं जमत नाही म्हणून दे, तुमच्या सासरी कोणी तुम्हाला टोमणे देऊन दे, पण तुम्ही त्यांना करून दाखवा, कृतीतून करून दाखवा. आपण बायका काय होतो, छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होतो. दुसरं म्हणजे कोणी काहीतरी बोललंय किती वर्षापूर्वी ते मनाशी साठवून ठेवतो. माझ्या सासूबाईंनी मला ही साडी दिली नव्हती, त्यांनी ना माझा हा दागिना लपून ठेवला, माझी जाऊबाईंना मला अशी बोलली. इतकं मनात सगळं निगेटिव्ह साठवून ठेवतो, त्याच्यामुळे यश आपल्याला मिळत नाही. मी 5 गोष्टी काही सांगणार आहेत की स्त्रिया व्यवस्थापनामध्ये पुरुषांपेक्षा कशा सरस आहेत. त्यांनी सांगितलं की मी MBA केलंय, पण खरं सांगू माझ्या आजीने कुठलंही MBA केलं नव्हतं, पण आय एम डॅट शुअर की तिने माझ्यापेक्षा उत्तम व्यवसाय केला असतो. का सांगू शकते इतकं? कारण मला हे सांगायचंय की एखादा व्यवसाय जर करायचा असेल तर 4-5 गोष्टी प्रामुख्याने लागतात. पहिलं म्हणजे काय लागतं माहितीये का, मनी मॅनेजमेंट. आता तुम्ही म्हणाल ताई मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थापन. ज्या ताई म्हणल्या ना 500 रुपयाच्या नोटा येत होत्या, 70 लाखाचा बिझनेस केला, 20 लाखाचा बिझनेस केला, आम्ही सहजच पुरणपोळ्या वाटल्या आणि मग आमची पुरणपोळी 20 रुपये 40 रुपयाला जात होती. जे काही, तर मनी मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट असतं आणि मला वाटतं आपल्या स्त्रियांसारखं उत्तम अर्थव्यवस्थापन कोणालाही जमत नाही. आता तुम्ही म्हणाल एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलू शकता सारिकाताई? नवऱ्याने बायकोला दिलेला पगार किंवा बाबांनी आईला दिलेला पगार तो 5,000 असो किंवा 50,000 असो महिना, स्त्रियांना माहित असतं की लाईट बिल, वाण्याचं बिल, त्याच्यात मुलांच्या शाळेच्या फिया जाऊन दर महिना आपल्याकडे 500 रुपये, 1000 रुपये, 2000 सेव्हिंग असतात का? बचत गटातल्या ज्या महिला त्यांचं 100 रुपये 200 रुपये दर महिन्याला तुम्ही सेव्ह करता. जर आपलं अर्थव्यवस्थापन इतकं अचूक असेल तर मैत्रिणींनो, आता इथे एवढे स्टॉल लागले, तुम्हाला सांगितलं ही 100 रुपयाची कुठली तरी वस्तू आहे, तुम्ही म्हणणार 80 ला देणार का, 70 ला देणार का, 50 ला देणार का, घासाघीस सुरू करणार. सॉरी हा, असं कोणी करणार नाहीये, पण मला सांगायचं की बायकांची सवय काय असते ना, सगळीकडे घासाघीस करायची. त्यामुळे व्यवसाय करताना त्या स्त्रिया, त्यांना माहित आहे की प्रॉफिट किती कमवायचा आहे, लॉस नाही झाला पाहिजे, म्हणजे आपण उत्तम अर्थव्यवस्थापन करतो, म्हणजे आपण उत्तम व्यवसाय करू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आता शीतलताईंनी हा कार्यक्रम बरोबर 1-1.5 ला काही सुरू करायचं प्रयोजन केलं असेल. मला वाटतं 5 दिवसाचा हा मेळावा आहे आणि या 5 दिवसामध्ये विविध कार्यक्रम आहेत, विविध स्पर्धा आहेत. आता मला सांगा, हे व्यवस्थापन इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या करतात, त्या करतात विथ 30 पीपल टीम, 30 बायकांची टीम त्यांच्या बरोबर काम करते त्यांच्या महिला मंडळातल्या.
आपण बायका आहेत ना, त्यांना बरोबर माहितीये सकाळी 7ला 6ला 5ला मुंबईतल्या महिलांचा 5 वाजता दिवस सुरू होतो आणि मला वाटतं इथल्याही 5ला आपण उठतो, आपली काही जी सकाळची कामं आहेत ती उरकतो आणि मग 1:30 वाजता अशा सुंदर कार्यक्रमात आपण जातो आणि छान रेडी होऊन जातो. म्हणजे आपल्याला माहितीये की आपल्याला, आणि ह्याच्यानंतर पण त्यांची धाकधूक असते 6-7 नंतर आहो यायच्या अगोदर जेवण बनवायचंय, मस्त एखादा पदार्थ बनवून त्यांना खुश करायचंय. आपल्याला अतिशय चांगलं माहित असतं की वेळेचं नियोजन कसं करायचं आणि हे वेळेचं नियोजन ज्या स्त्रिया उत्तम करू शकतात. मला असं म्हणायचं की 12 ते 5 या पावल्या वेळेत तुम्ही एखादा व्यवसाय करू शकत नाही का? करू शकता ना. तर स्त्रियांनी हा विचार केला पाहिजे की वेळेचं व्यवस्थापन मी अचूक करते. एक दिवस आहोंना सांगा मी तुमचा रोल परफॉर्म करते, तुम्ही माझा रोल परफॉर्म करा. जमेल का त्यांना मुलांना शाळेला पाठवायला, त्याच्यानंतर घरातलं सगळं करायला? ते बॅग उचलतात की थकलो मी, बॅग ठेवतात किंवा शेतातून त्यांचं काय अवजार ठेवतात, चहा आणतात, मस्त ऑर्डर्स होतात. पण त्यांना एक दिवस आपला रोल करता येत नाही कारण आपण अचूक वेळेचं व्यवस्थापन केलंय. तिसरं मी सांगेन जे शीलाताईंकडे बघून आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून बघून मला सारखं सारखं जाणवतंय ते म्हणजे काय म्हणू शकतो, पीपल मॅनेजमेंट म्हणजे HR मॅनेजमेंट. HR मॅनेजमेंट म्हणजे आता मला सांगा की माणसांशी कसं वागायचंय, माणसांना कसं सांभाळून घ्यायचंय. अगदी आपल्याला बालपणापासूनच हे धडे मिळालेले असतात. काय धडे मिळालेले असतात? आपली आई ज्यावेळेला अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जाते तेव्हा बहिणीला सांगते, म्हणजे मुलीला सांगते की, किंवा आपल्याला सांगते की छोट्या भावाला सांभाळ, मला यायला जरा उशीर होईल आणि घराचं बघ. त्याच्यामुळे आपल्याला बालपणी घर सांभाळणं, नातेसंबंध जोपासणं आणि लग्नानंतर सुद्धा सासरी माहेरी हे सगळं करणं हे इतकं उत्तम जमतं. तर मला सांगा व्यवसायात आपल्याला हे करणं अवघड आहे का? आता एखाद्या व्यवसायात जर समजा पुरुष उद्योजक असेल, इथे काही पुरुष आहेत, तर इथे पुरुष उद्योजक असेल तर ते कसे बोलतात माहितीये का? जर एखादा कामगार कामावर नाही आला तर त्यांची स्टाईल सांगते, काय रे काल कामावर आला नव्हतास? आणि जर समजा शीलाताईंसारख्या एखाद्या उद्योजिका असतील तर त्या काय म्हणतील माहितीये का? काय रे काल कामावर नाही आलास, काही प्रॉब्लेम आहे का रे? इतकी जातीने चौकशी करतील की तो म्हणेल की उद्या बाबा सुट्टी घ्यायच्या अगोदर 2 दिवस आधी शीलाताईंना मी सांगतो. कारण त्या व्यवसायाला कुटुंबाचं स्वरूप प्राप्त होतं. तिकडे मालक नोकर हा भेदभाव राहत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, तुमच्याकडे निसर्गाने बहाल केलेले या गुणांचा गुणाकार करा. तुम्हाला निसर्गाने ममत्व दिलेलं आहे, प्रेमळपणा दिलेला आहे, चिकाटी दिलेली आहे, सातत्याचं तुमच्याकडे वरदान आहे. फक्त गरज आहे एक व्यवसाय निवडण्याची. पण आपण बायका आरंभशूर पण असतो. आरंभशूर म्हणजे काय करतो आपण? काहीतरी सुरुवात करतो, एखादा ब्युटी पार्लर सुरुवात करतो, एखादा छान, आता त्या मला म्हणाले आमचं 15 वर्ष पार्लर आहे आणि त्यांना ब्युटी इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे. आय विश यू ऑल दी बेस्ट वंदनाजी. तर मला हे सांगायचं काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या वाटतं आपण हे करूया, ते करूया, ते करूया असं वाटतं आणि मग आपल्याला जर समजा त्यात यश आलं नाही तर आपण लगेच सोडतो. तर मला हे सांगायचंय, चिकाटीने, सातत्याने. पोळी पहिल्याच दिवशी कोणाची गोल आलेली? कोणाचीच नव्हती आली ना. पहिल्याच दिवशी पोळी गोल येत नाही, त्याला सातत्य यावं लागतं. 15 दिवस करा, 20 दिवस करा. कोरोनामध्ये सगळ्या वर्किंग वुमेन्सने ट्राय केलं पीठ मळण्यापासून, कारण त्यांना विचारायला मुंबईत हा प्रकार फार कमी असतो, पीठ मळणं, त्याच्यानंतर पोळ्या लाटणं. आता तेव्हा पॉसिबल नव्हतं की हाऊस हेल्प नव्हती, तर बायका लाटत होत्या. माझ्या मैत्रिणींचे फोन येतात, अभी तक मुझे जम नाही राहिले, म्हणजे पोळ्या लाटायलाच. कारण मला काय सांगायचंय, मतितार्थ काय की पहिल्या दिवशी आपल्याला काहीच जमत नाही. त्याच्यासाठी सातत्य म्हणजे व्यवसायात जर समजा तुम्हाला उंच उडी घ्यायची असेल तर अशा प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हा. ग्राहक काय बोलतोय, त्याच्या प्रतिक्रिया काय, त्याची आवड निवड काय, पुरणपोळीला पण कुठल्या प्रकारची पुरणपोळी तो मागतोय, कुठल्या प्रकारचा चिवडा मागतोय, हा तिखट आहे का, ह्याच्यामध्ये काय करता येईल, व्हेरिएशन काय करता येईल, हे तुम्हाला सतत जनसंपर्कात येऊन तुम्हाला कळेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेटवर्किंग. आता तुम्ही म्हणाल नेटवर्किंग म्हणजे काय? म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं, एकमेकांशी ओळखी देणं. खरंच आपला काय म्हणतात ना, नखापासून ते अगदी केसांपासून ते नखापर्यंत आपला, काही म्हणाला की आपलं काही टाच दिसली नाही पाहिजे आपलं, पण आपलं बोलणं मात्र प्रभावी पाहिजे. आपण कार्ड दिलं ना, कार्ड,
आता त्या ताई मला एकदाच भेटल्या, पण आता जेव्हा आपण कार्यक्रम आहे तेव्हा टेंबुलीला फोन करीत. आपण कार्ड दिलं की समोरच्याला कळलं पाहिजे की ही व्यक्ती काय करते, इतकं प्रसन्न होऊन इतकं छान होऊन बोललं पाहिजे आपली सगळी. आणि मी तुम्हाला सांगू का, मी तर म्हणेन की जेवढी प्रतिकूलता तेवढा व्यवसाय मोठा. अडचणी आल्याशिवाय माणूस मोठाच होत नाही. आपल्याला असं वाटतं की अडचणी नको यायला, मी तर म्हणते देवा मला सक्षम कर, असंख्य अडचणी दे, फक्त तुझा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या मला वाटतं सोलापूरच्याच रस्त्यावर आपण स्वामींच्या हेच आपण ऐकत असतो शब्द की अडचणी दे, पण ती अडचणी ना सामोरे जाण्याची क्षमता माझ्यात निर्माण कर. खूप लढी मर्दानी वो झासी वाली राणी ती, त्या झाशीच्या राणीच्या लेकी आहोत आम्ही. आम्हाला सक्षमीकरण करायची काय गरज आहे, आम्ही मुळातच सक्षम आहोत. आम्हाला गरज आहे ती अर्थार्जन करण्याची. आणि दुसरं म्हणजे काय होतं बघा, तुम्हाला सांगते, आता हळदी कुंकू येणार आहे, म्हणजे आपल्याला हळदी कुंकाचं वाण लुटायचं असतं. मी म्हणते प्रत्येक स्त्रीने जी वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करते, म्हणजे कोणी जर समजा कुरड्यांचा व्यवसाय करते, कोणी पापड करते, कोणाची गिरण आहे, कोणाचा साड्यांचा व्यवसाय, कोणाचा ब्लाऊजचा व्यवसाय, कोणी जे 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 काही करते त्याच्या वस्तू गिफ्ट करा लोकांना. ते मान लुटा, ते मान लुटा. काय होतं की तुमच्या व्यवसायाची जाहिरात होते. फ्री काहीतरी द्यायला शिका, तेव्हा लोक तुमच्याकडे येतील. दुसरं म्हणजे प्रेझेंटेशन. आपण काय करतो, पदार्थ उत्तम बनवतो, त्याचं पॅकेजिंग उत्तम करत नाही. तर प्रत्येक गोष्टीचं पॅकेजिंग उत्तम झालं पाहिजे. तुम्ही दागिन्यांचा व्यवसाय करा, तुम्ही साड्यांचा व्यवसाय करा, इतरांपेक्षा तुम्ही वेगळं काय देताय याकडे लोकांचं लक्ष असतं. नाहीतर साड्या देणारी दुकानं मोठी आहेत, तुम्ही सांगू शकता एक्सक्लुझिव्ह कस्टमाइज साड्या तुमच्यासाठी आम्ही बनवतोय. आमच्या कुरड्या इतक्या चांगल्या की कमी तेलात तळल्या जातात. काहीतरी स्पेशालिटी बनवा आणि ह्या स्पेशालिटीसाठी अभ्यास करा. अभ्यास म्हणजे पुस्तकी नाही, अभ्यासाला पर्याय नाही, सातत्याला पर्याय नाही. किती स्त्रिया योगा करतात किंवा वॉक करतात, किती 1/4 स्त्रिया, म्हणजे 1/4 स्त्रिया दिसतात की मॅडम तर कळालं तुमचं, तुम्ही सुपर फिट आहात. तर मला हे म्हणायचं की एवढ्या स्त्रिया वॉक करतात, तर मला सांगा, आपण जानेवारी महिन्यात संकल्प करतो नवीन वर्षाचा, वॉक करायचा आहे, वॉक करायचा आहे. 6 जानेवारी पर्यंत आपलं स्टार्ट होते आणि नंतर म्हणतो जाऊ. पण जरा समजा आपण ठरवलं मला 5 किलो वजन कमी करायचं, नको ग बाई मी साखरेचा चहा घेत नाही, नको ग, इतकं आपण करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, 2 महिन्यानंतर आपला कुठला तरी लग्न समारंभ येतो घरात किंवा काहीतरी कार्यक्रम होतो, जाऊन द्या, किंवा स्ट्रेस आला ना आपल्याला, अरे काही कोणीतरी काहीतरी बोलत, आपण ओव्हर इटिंग करतो. मला हे म्हणायचंय, सातत्याने जो माणूस सातत्यामध्ये असतो, जो कन्सिस्टन्सी मध्ये असतो, तोच यशस्वी होतो. मग ते वजन कमी करणं असू दे, फिटनेस असून दे, किंवा तुमच्या व्यवसायातली कुठली गोष्ट असू दे, तर सातत्य हे खूप महत्वाचं आहे. चिकाटी महत्वाची आहे. व्यवसायाची कुठली तरी आयडिया, असं म्हणतात एक आयडिया सब कुछ बदल सकते. कुणाला वाटलेलं का टेलिफोनवर आपल्याला फोन करायचा आणि त्यावेळेला असं असायचं की एक फोन केला तर कुठल्या तरी बाजूच्या घरात फोन असायचा, तिकडून तिकडून बोलवलं जायचं. आज मोबाईल आपल्या हातात. तर मला हे सांगायचं, हे सगळं संशोधन, सातत्य, नाविन्यता हे व्यवसायात आणणं आवश्यक आहे. बरेच व्यवसाय आहेत, एखादा छोटासा व्यवसाय सुरू करा आणि त्या मला वाटतं मी बराच वेळ घेते, त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारच्या प्रदर्शनाला, मी तर काही ना म्हणत एव्हरी मंथ प्रदर्शन ऑर्गनाइज करते. खरं सांगते, कारण मी 18 वर्ष हे करताना मी 10 वर्ष प्रदर्शनं भरवायची. आणि बायकांचा रोष काय असतो, म्हणजे ताईंनी एवढं घेतलंय, अहो आमची विक्रीच नाही झाली, अहो इकडे फॅनच नाही लागत, इकडे गरमच होतंय, माझ्या स्टॉलला कोणी व्हिजिटच नाही केलं. तुम्ही प्रसन्न राहा, तुम्ही लोकांना बोलवा, तुम्ही सांगा काय प्रोडक्ट आहे, तुमचं ऍडव्हर्टायझिंग होऊन द्या. आणि तो जो व्यक्ती आहे, जो तुमच्याकडून खरेदी करतोय, त्याला ऍटलीस्ट तुमचं बिझनेस कार्ड द्या, व्हिजिटिंग कार्ड द्या, की तो पुन्हा तुमचा ब्रँड लक्षात ठेवेल. म्हणजे तुमच्या व्यवसायाला काहीतरी नाव द्या. तर हे सांगायचंय की अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हा. मगाशी ताई बोलल्या तशा मुंबईला असंख्य प्रदर्शन आहेत. आणि मुंबईलाच नाही, तुमच्या सोलापूरला पण असतात. भीमथडीची जत्रा असते, महिला बचत गटांसाठी फ्री स्टॉल असतात. काय असतात? फ्री स्टॉल असतात. पण त्याची तयारी अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट करूनच येणार आहे. तर
अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हा. जाता जाता एवढंच सांगेन की देवाने आपल्याला खूप विचारांची अमूल्य शक्ती दिली आहे, तर सकारात्मक विचार करा. अजून एक गोष्ट, कुठल्याही स्त्रीबद्दल काहीही नेगेटिव्ह बोलू नका. बचत गटातल्या स्त्रियांचं कसं असतं माहितीये का, समजा आता हा सरपंच ताई आहे, त्यांनी एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि त्याच्यामध्ये माईक खराब झालं, काय नाही, लाईटच गेल्या होत्या, माईकच असा होता, त्या ताईंनी असंच केलेलं. हे जे आहे, प्रत्येक व्यक्तीमधून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीमधून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. आपलं मन नकारात्मकतेकडे जास्त वळतं तर ते नवीन वर्षाचा हा संकल्प करा की मला आयदर तुम्हाला ना कोणाविषयी चांगलं बोलता नाही आलं ना, तर वाईट तर बोलूच नका. आता तुम्हाला एखाद्याच्या कुरड्या आवडल्या किंवा एखाद्याच्या पुरणपोळ्या आवडल्या किंवा एखाद्याची साडी नाही, तर बोलू नका. तुम्ही सांगू शकता, हो मी कुरड्या घेतल्या, मला म्हणजे मी कुरड्या घेतल्या पण त्या छानच नव्हत्या ग, चिकटच होत्या ग, त्या फुलतच नव्हत्या ग. डोंट कमेंट. फक्त चांगलं आणि उत्तम बोला. ती जी व्यक्ती असेल तिला म्हणायचं, हे तुझ्या कुरड्या चांगल्या नव्हत्या असं नाही, तुझे पापड चांगले नव्हते, तुझी ज्वेलरीची क्वालिटी नाहीये असं म्हणण्यापेक्षा हे आहे पण ह्याच्यामध्ये अजून तू सुधारणा केलीस तर अजून तुझी विक्री होईल. तर पहिलं म्हणजे कोणालाही दुष्ण देऊ नका, दुसरं म्हणजे सातत्य ठेवा, तिसरं म्हणजे नवीन वर्षी काहीतरी व्यवसाय सुरू करा. आहोंकडे असं नाही, असं देण्याची वृत्ती ठेवा. असं म्हणतात देव सुद्धा त्याला देतो. आज ताईंना बळ देतोय, दर दिवशी 70 लोकांचं जेवण, कुठून लोक उभं राहत असतील. मला हे सांगायचं, देव सुद्धा म्हणतो देणाऱ्याला आणखीन देत राहावं. घेणाऱ्याला माहिती देवाला हा ह्याच्याकडेच ठेवणार आहे, म्हणून गिव्हर्स गेन म्हणतात त्याला, की देत राहा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला पैसेच दिले पाहिजेत काय, अशा कार्यक्रमांना मदत करा, सहकार्य करा. व्हॉट्सअप ग्रुपवर असंख्य महिलांपर्यंत पोहोचवा. आज 100 महिला आल्या त्या कार्यक्रमाला, अजून महिला येतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. त्याच्यामुळे असंख्य महिला अजून येतील कार्यक्रमाला. तर सतत शिकत राहा, नाविन्यता शोधा, स्वतःची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष करा, ध्यानधारणा करा. आणि दुसरं म्हणजे कुठलाही प्रकारचा आजार आपल्या शरीराला लागणार नाही यासाठी मन शुद्ध ठेवा. त्याचं मन शुद्ध, त्याचं शरीर निरोगी. तुम्हाला माहितीये का, असे खूप आजार आहेत जे मनाशी संदर्भात आहेत. तर असूया करू नका. त्याच्यावर बोलायला गेलं तर बरंच मला वाटतं वेळ जाईल. तर मला एवढंच सांगायचं की प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा. आज मला इकडे बोलवलं शिलाताईंनी आणि इतका सुंदर उपक्रमामध्ये, या एक्झिबिशन मध्ये वेगवेगळे स्टॉल्स आहेत ती पाहण्याची संधी इथे मिळाली, तुमच्याशी संवाद साधण्याची मिळाली संधी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि जाता जाता माझा फोन नंबर तुम्हाला देते, मला लगेच मिस कॉल देऊ नका, फोन नंबर देते, तुम्ही हे करा, स्टोअर करा. माझ्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे उद्योग मैत्रीण. काय काय उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाची मैत्रीण. सोपं आहे ना, उद्योग मैत्रीण. तर उद्योग मैत्रीण नावाचं फेसबुक पेज आहे, सारिका भोईटे पवार या नावाने इन्स्टा आणि फेसबुक पेज आहे. युट्यूब चॅनल आहे उद्योग मैत्रीण, सबस्क्राईब करा. युट्यूब किती जण पाहतात? माय गॉड, सगळेजण पाहतात. तर उद्योग मैत्रीणचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझा नंबर आहे 98197132. पुन्हा सांगते, 9819597132. सारिका भोईटे पवार, उद्योग मैत्रीण. तुम्हाला नंबर याच्यासाठी दिलाय की व्यवसायासाठी काही मार्गदर्शक लागलं, ब्रँडिंग संदर्भात काही मार्गदर्शन लागलं, स्टॉल कुठे लावायचं या संदर्भात काही मार्गदर्शन लागलं, तर त्याविषयीची माहिती तुम्हाला हेल्पलाईन नंबर सारखा नंबर दिलाय. पण जर मी फोन उचलला नाही तर मी मीटिंग किंवा कार्यक्रमात असेल, तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज ड्रॉप करू शकता. मला इथे बोलवलं शिलाताईंनी आणि इथे तुमच्याशी सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली. शिलाताईंच्या कार्याला माझ्या असंख्य लक्ष शुभेच्छा. शिलाताईंचं हे काम असंच उजळत राहू
आणि दरवर्षी त्यांना महिलांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यांच्या संस्थेमध्ये 30 महिला आहेत. मी सांगते की अधिकाधिक महिलांनी त्यांच्या संस्थेमध्ये सहभागी व्हावं आणि त्यांच्या या कार्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काही मदत करावी. मला शीलाताई बोलवलं, इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपणा सगळ्यांचे खूप खूप आभार. शीलाताईंचे आभार. जाता जाता एवढंच सांगेन, महिलांनो घेऊनी बाना करारी, घेऊनी बाना करारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.